प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागामध्ये आता सई ज्या वेळेला इकडे सागर काम करत असतो तिथे येते आणि ती आता सागरला म्हणते, पप्पा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू बिझी आहेस का? मला थोडासा वेळ हवाय तुझा. यावरती सागर म्हणतो, बोल ना. यावरती सई म्हणते, पप्पा तू ब्रेक घेऊ शकतोस का? सागर म्हणतो, का ग ब्रेक का? काही काम आहे का माझ्याजवळ? सई म्हणते, हो पप्पा आपण केक बनवूया. सागर म्हणतो, केक? अगं अचानकपणे असा केक का बरं बनवायचंय तुला? यावरती सई म्हणते, मुक्ताईसाठी, म्हणजे मुक्ताईसाठी तिच्या आवडीचा केक बनवायचा आहे. सागर म्हणतो, हो पण अचानकपणे हे तुझ्या मनात काय आलं? यावरती मग मात्र इकडे सई म्हणायला लागते, काही नाही, मुक्ताई सगळ्यांसाठी किती काही करते, तर आपण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणजे मला असं वाटतं मुक्ताईसाठी आपण छानपैकी केक बनवूया. ती स्वतःसाठी तसं काही बनवतच नाही ना, म्हणून मला वाटलं. यावरती सागर म्हणतो, ठीक आहे आपण केक बनवूया, पण तू पण तुझ्या मुक्ताईचीच मुलगी आहेस. मला खरं खरं सांग, कोणतंही कारण असल्याशिवाय तू कधीच काही करणारच नाहीयेस. नक्की काय कारण आहे की ज्याच्यामुळे तू मुक्ताईसाठी हा केक बनवायला घेतेयस? सई म्हणते, काही नाही, मला असंच वाटलं की मुक्ताईसाठी आपण केक बनवावा म्हणूनच मी म्हटले. असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, नाही नाही हा, तू अजिबात खोटं बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, कारण मला माहिती आहे मुक्ताईची मुलगी ही उगाचच कोणतंही काम असंच करत नसते. काय नक्की तुझ्या मनामध्ये आहे मला कळेल का? सांग बरं. यावरती सई म्हणते, पप्पा मी तुला खरं खरं सांगेन, पण तू मुक्ताईला काही सांगणार नाहीस ना? यावरती सागर म्हणतो, नाही मी मुक्ताईला काही सांगणार नाही, पण नक्की काय आहे ते तर तू मला सांगशील का? यावरती मग मात्र इकडे आता लगेचच सई सांगायला लागते, हो म्हणजे काय झालं माहितीये का, माझ्या स्कूलमध्ये एक ना खूप आगाऊ मुलगा आहे आणि तो माझ्या फ्रेंडला खूप त्रास देत होता. सारखं सारखं तिला त्रास देत होता, सारखं सारखं तिला न चिडवत होता आणि तिला सारखी खोडी काढत होता. तर त्याला न मी समजावलं सुद्धा आधी की तू खोडी काढू नकोस, पण तो काही ऐकायला तयारच नाहीये. मग माझी फ्रेंड खूप उदास होती. मग मी काय केलं माहितीये का, पायात पाय अडकवला आणि त्याला खालीच पाडून टाकलं. यावरती सागर म्हणतो, वा म्हणजे बापाचे काहीतरी गुण घेतलेस खरं, कारण मी सुद्धा स्कूलमध्ये असताना असाच मस्तीखोर होतो. बापू आणि आता मम्माला इकडे सतत स्कूलमध्ये यावं लागायचं. चला बापाचे काहीतरी गुण घेतलेस, पण बरोबर आहे तुझ्या मैत्रिणीला तो त्रास देत होता ना, तू केलंस ते उत्तमच केलंस. यावरती सई म्हणते, हो पण आत्ता मला खूप भीती वाटते की मुक्ताईला जर हे कळलं तर तिला म्हणजे ती मला खूप रागवेल. त्यामुळे प्लीज तू मुक्ताईला काही सांगणार नाहीस ना? आणि त्यासाठी तिला खुश करण्यासाठी मला केक बनवायचा आहे. असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो, हो मी दोन्ही गोष्टी करेन, मुक्ताईला सांगणार पण नाही आणि केक सुद्धा बनवूया. चल मुक्ताईच्या आवडीचा केक बनवू. असं म्हणत सागर आपल्या मुलीला व्यवस्थित समजवत असतो आणि आता मुक्तासाठी केक बनवण्यासाठी तो तयार होतो. मग सागर आता आणि इकडे सई दोघ जण किचन मध्ये येऊन छानपैकी केकचं प्रिपरेशन करत असतात. छान केकचं प्रिपरेशन होतं, केकचा बेस तयार होतो, वरती लावण्यासाठी आता क्रीम तयार केलं जातं आणि काही डेकोरेशनचं सामान पण आणलं जातं. आता सागर आणि आता सई दोघ जण केक बनवण्यात जवळजवळ एक्सपर्टच झालेले असतात. दोघ जण केक बनवत असताना काहीतरी वास येतोय म्हणून मुक्ता बाहेर येते. बाहेर येऊन पाहते तर काय, अरे बाप रे, म्हणजे तुम्ही दोघ जण केक बनवताय, एकदमच छान. पण आज माझ्या आवडीचा केक बनवायचं कारण तरी काय? काय काय बोला ना, नक्की काय घडलंय? माझ्या आवडीचा केक का बरं आज बनतो आहे? यावरती मग मात्र इकडे सागर म्हणतो, काही नाही, असं काही नाही, सहजच केक बनवत आहे. मुक्ता म्हणते, असं कसं सहजच केक? म्हणजे कसं आहे ना, ज्या वेळेला मी लहान होते ना तेव्हा माझ्या आईला काही गोष्ट मला लपवायची असेल किंवा मला तिच्याकडून जर काही हवं असेल तर मात्र मी अशीच तिला मस्का पॉलिश करायचे. तुमचं काय आहे? तुम्हाला काय हवंय मला सांगाल का? असं म्हणत ती दोघांचे कान पकडते. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना? बोल सई बाळा, बोला लवकर लवकर, तेव्हाच मला समजेल की तुम्ही काहीतरी हवंय आणि तेच सगळं मला समजायलाच पाहिजे. यावरती सई थोडीशी गडबडते, पण सागर तिला प्रोटेक्ट करत म्हणायला लागतो, नाही नाही, काहीही नाहीये, असं कोणतीही गोष्ट नाहीये की ज्याच्यामुळे तुमच्यापासून काही लपवावं लागेल. काय ग सई, आपण सई सहजच केक बनवतोय ना आपण. मुक्ता म्हणते, असं असेल तर ठीक आहे, पण मला तर असं वाटते की ज्या वेळेला माझ्या आईकडून मला काही गोष्टी हव्या असायच्या ना
त्याच वेळेला मी असं करायचे, तर मला असं वाटते की सई सुद्धा माझीच मुलगी आहे ना, असं म्हणत इकडे आता मुक्ता सईला जवळ घेऊन पुन्हा पुन्हा विचारण्याचा गोडगोड बोलून प्रयत्न करत असते की सई बाळा तू काय लपवतेस माझ्यापासून. पण इकडे सागर तिला प्रोटेक्ट करतो आणि या सगळ्यामध्ये अजिबात तिला काही सांगू नको असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मग मात्र आता इकडे सागर सईला जवळ घेतो जेणेकरून मुक्ता हुशारीने तिच्याकडून काही काढून घेऊ नये, आणि तो म्हणतो काही नाही, आमचा एक फोटो क्लिक करा. यावरती मुक्ता म्हणते हो तर तुम्ही तर आता छानपैकी म्हणजे केक बनवण्यामध्ये इतके एक्सपर्ट झालायत ना की तुम्हाला केकच्या आता ऑर्डर्स येऊ लागतील बरं का, असं म्हणत मुक्ता दोघांचे फोटो काढतो. इकडे सईला सागर कन्फर्म करत असतो की तू काहीही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. सई मात्र थोडीशी उदास असते, थोडीशी नर्वस असते आणि मुक्ताचं लपवल्यामुळे तिला स्वतःला त्रास होत असतो. मुक्ता हे सगळं पाहत असते आणि काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात येत असतं. त्यानंतर इकडे सागर आता डेकोरेशन करत ते केक टेबलवरती आणून त्याच्यावरती आता ओरिओ बिस्किट लावत असतो. तोपर्यंत मुक्ता हळूच सईकडे जाते आणि पुन्हा एकदा सईला गुपचूप काय ग काय लपवताय तुम्ही, कशासाठी केक बनवताय असं विचारायला लागते. पण मग मात्र सागरच्या हे लक्षात येतं. मग सागर हळूच आता सईला आवाज तो सई बाबा ये इकडे आणि तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ त्या कितीही बोलल्या ना तरी तू सारखं सारखं काही तिला सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही का सईला त्रास देताय, सारखं सारखं तिला विचारताय काय चुकलं काय चुकलं. माझ्या सईने काही चुकीचं काम केलेलं नाहीये आणि त्यामुळे ती तुम्हाला उत्तर द्यायला काही बांधील नाहीये. मुक्ता म्हणते ठीक आहे राहिलं नाही विचारत असं म्हणत आता मात्र इकडे केक कटिंग चालू असतं. मग सागर छानपैकी केक कट करतो, मुक्ताला केक भरवतो, मुक्ता केक खाते, सई केक भरवते. छान तिघांची फॅमिली आता एन्जॉय करत असते. हे सगळं चालू असताना तिकडे आता आदित्य येतो. आदित्य म्हणतो हे काय कुठून आणला केक, किती सुंदर आहे. यावरती मग मात्र इकडे सागर म्हणतो की नाही रे बाळा आपण हा केक घरीच बनवलाय. त्यावरती सई म्हणते हो मी आणि सागर पप्पांनी आम्ही दोघांनी मिळून हा केक बनवलेला आहे खास मुक्ताईच्या आवडीचा. यावरती आधी चिडणारा आदित्य आता मात्र एकदम सॉफ्ट होतो. मुक्तासाठी केक बनवणार म्हटल्यावरती तो म्हणतो मग तुम्ही मला का नाही बोलवलं, मी सुद्धा तुम्हाला हेल्प करण्यासाठी नक्कीच इकडे आलो असतो. असं म्हणत आदित्य सुद्धा या सगळ्यामध्ये आनंदाने सामील व्हायला तयार होत असतो. त्यावरती मग मात्र सागर म्हणतो हो पुढल्या वेळेला जेव्हा आपण केक बनवू ना तेव्हा नक्कीच तुला आम्ही बोलवू. असं म्हणत तो आता इकडे आदित्यला समजवत असतो. दोघं सगळेजण आता छानपैकी एन्जॉय करत असतात आणि आता मुक्ता चौघांचा एक सेल्फी काढते. चौघांचा सेल्फी काढून आता हळूहळू आदित्य मुक्तामय होत चाललेला असतो. सईप्रमाणेच तो मुक्ताला आता मुक्ताई आपली आईच मानायला लागलेला असतो. हे सगळं एन्जॉय होत असताना दोन्ही मुलं आपल्या रूम मध्ये येतात. त्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते खरं सांगू का सागर तर केक खूपच भारी बनलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का माझा फ्रेंड आशू आहे ना त्याचा हा फेवरेट फ्लेवर आहे. तर आता हा इतका केक उरलेला आहे तर मी त्यासाठी हा केक घेऊन जाऊ का. असं म्हटल्यावरती मग मात्र सागरला थोडंसं जेलसीच वाटते. म्हणजे ऍक्च्युली मुक्ताचा फ्रेंड आशू याच्याबद्दल त्याला थोडासा रागच आलेला असतो कारण मुक्ता आपलं सारखं आशू 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 असं कौतुक करत असते आणि त्यामुळे थोडासा तो चिडलेलाच असतो. मग रागारागातच तो मुक्ताकडे पाहतो पण मुक्ताचं काही लक्षच नसतं. मुक्ता तो केक घेऊन आता मात्र आशूला देण्यासाठी निघते. इकडे तोपर्यंत मुक्ता आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावरती तिकडे आता ऑलरेडी सावनी आलेली असते. मुक्ताचे कान भरण्यासाठी सावनी येते आणि सावनी मुक्ताच्या हातामध्ये आता मात्र ते कॅलेंडर देते. कॅलेंडर हातामध्ये दिल्यावरती सावनी म्हणते हे बघ हे कॅलेंडर वाच. यावरती सईचं कॅलेंडर बघून थोडंसं आता मात्र इकडे मुक्ता गडबडते आणि मुक्ता ते कॅलेंडर पाहते आणि काय आहे हे सगळं. यावरती आता सावनी सांगते काय आहे ना हे सगळं तू हा कॅलेंडर बघूनच समजेल. म्हणजे तू मोठे सईवरती एक आदर्श आई असल्यासारखे संस्कार करते आहेस. म्हणजे तुला असं वाटतंय की तू खूप मोठं काहीतरी काम करतेस पण तुला माहिती आहे का तुझ्या या जाचामुळे सई तुला घाबरते आहे. सईला ऍक्च्युली स्कूलमधून बोलवलेलं आहे. स्कूलमध्ये तुला पॅरेंट्सना बोलवलंय. तिने काहीतरी मस्ती केलेली आहे आणि त्यासाठी पॅरेंट्सना बोलवलेलं आहे पण तुझ्या सईने तुला काही सांगितलंच नाही. म्हणजे तुला कळतंय का तुझी सई तुझ्यापासून खूप काही लपवती आहे. म्हणजे तू एक चांगली आई बनण्याच्या लायक आहेस की नाही हे सुद्धा तुला समजायला पाहिजे ना.
तू चुकलेस मुक्ता. मुक्ता म्हणते हो नक्कीच, म्हणजे एक आई चुकूच शकते. जर मुलाला भीती वाटत असेल आपल्या आईची तर एक आई चुकते याची ही पावती आहे. आई सुद्धा हाडामासाची माणूसच आहे, पण आई जरी चुकली असली ना तरी आईचे संस्कार कधी चुकत नाहीयेत. यावरती आता मात्र इकडे सावनी म्हणते संस्कार चुकत नाहीत काय, संस्कारच चुकलेत ना. तुझ्या मुलीने तुझ्यापासून सगळं सत्य लपवले ना, त्यामुळे तू पण चुकलेस, तुझे संस्कार पण चुकले आणि तुझी मुलगी पण चुकले. यावरती मुक्ता म्हणते एक आई चुकू शकते पण आईचे संस्कार कधी चुकू शकत नाहीत. उद्यापर्यंत सईला बोलवलेलं आहे ना स्कूलमध्ये, तर उद्यापर्यंत सई मला येऊन नक्की खरं सांगणार आणि हीच माझ्या संस्कारांची जीत असणार आहे. यावरती सावनी म्हणते उद्याला काही मुहूर्त आहे का, म्हणजे जर का सईला तुला खरं सांगायचं असतं ना तर तिने कधीच खरं सांगितलं असतं ग, उद्याचा मुहूर्त काढत बसली असती का ती. यावरती आता मात्र मुक्ता म्हणते मुहूर्त काही नाहीये, पण मला माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे की माझी सई मला सगळं सत्य सांगणार म्हणजे सांगणारच, आणि त्यासाठी मी उद्याची नक्कीच वाट पाहीन. असं म्हणत मुक्ताने आता मात्र सावनीचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं आणि मुक्ताला 100% खात्री असते काहीही झालं तरी सुद्धा सई आपल्याला सगळं सत्य सांगणार म्हणजे सांगणारच, आणि मुक्ता त्या वेळेची वाट पाहत असते आणि नियती सुद्धा ती वेळ लगेचच आणते. इकडे मुक्ता सकाळी सईचा टिफिन रेडी करत असते. ज्या वेळेला ती सईचा टिफिन रेडी करत असते त्याच वेळेला सई आता आपल्या रूमच्या बाहेर येते आणि मुक्ताकडे पाहत असते. मुक्ता काहीतरी काम करते. सई दारात उभी राहून मुक्ताला खरं सांगू का नको सांगू का या सगळ्या विचारामध्ये दुविधेमध्ये असते आणि ती विचार करते मुक्ताई मला तुझ्यापासून खरंच काही लपवायचंच नाहीये, पण मला खूप भीती वाटते की मी तुला सत्य सांगू तरी कसं, तुला सत्य सांगितलं तर तू मला ओरडशील याची मला भीती वाटते. असं म्हणत ती आता दारातच उभी असते. नाही पण मुक्ताईने मला शिकवले की कधी कोणती गोष्ट लपवायची नाही, कधी कधी खोटं बोलायचं नाही, आणि मी जर का खोटं बोलले तर हे मुक्ताईला जेव्हा समजेल ना तिला आवडणार नाही, आणि त्यामुळे मला मुक्ताईला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे. असं म्हणत मनाचा निर्धार करत आता मात्र इकडे सई मुक्ताच्या समोर येते. मुक्ताई असं म्हणत ती मुक्ताकडे पाहायला लागते. मुक्ता म्हणते बोल ना बाळा. यावरती सई म्हणते मुक्ताई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मुक्ता म्हणते बोल ना बाळा काय झाले. यावरती सई म्हणते मी तुझ्याशी खोटं बोलले. मुक्ता म्हणते खोटं बोललीस का, काय झालं होतं, असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुला माझ्याशी खोटं बोलायला लागलं. यावरती सई सांगते तुला माहिती आहे ना माझी एक बेस्ट फ्रेंड आहे आणि त्या बेस्ट फ्रेंडला आमच्या वर्गातला एक मस्तीखोर मुलगा आहे ना तो खूप त्रास देत होता. त्याला सांगितलं सुद्धा की तिला त्रास देऊ नको, तिला त्रास देऊ नको, तरी तो काही ऐकतच नाही. तो तिला त्रास द्यायचं थांबवतच नव्हता. मग मी काय केलं माहितीये का, त्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या पायात पाय टाकून मी त्याला अडकवलं आणि पाडलं, आणि त्याने टीचरला जाऊन कंप्लेंट केली आणि त्यामुळे मला टीचरने कॅलेंडरवरती रिमार्क दिलाय आणि खूप मस्ती केली म्हणून तुम्हाला दोघांना बोलवलंय. तर तू मला विचारलं होतंस ना की माझं कॅलेंडर कुठे आहे, तर मी तुला सांगितलं ना मी स्कूलमध्ये विसरले म्हणून, तर ते मी स्कूलमध्ये विसरले नव्हते, ते मला तुला दाखवायचं नव्हतं म्हणून मी ते कॅलेंडर लपवून ठेवलं होतं. खरंच मुक्ताई तू मला माफ कर. असं म्हटल्यावर ती मुक्ता आता सईकडे येते आणि आता सईच्या डोक्यावरून हात फिरवते. ये सई बाळा असं म्हणत तिला सोफ्यावरती बसण्यासाठी नेते आणि सांगते जे काही घडलं ते मला सगळं खरं खरं सांग बरं. यावरती पुन्हा घडलेला प्रकार सईने सांगितल्यावरती मुक्ता सांगते हे बघ मला असं म्हणायचं आहे की जर का त्या मुलाने तुझ्या मैत्रिणीला त्रास दिला होता तर तू एक काम करायचं, तू टीचरला सांगायचं ना. टीचरला सांगितलं असतं तर टीचरनी नक्कीच त्याला पनिश केलं असतं. यावरती सई म्हणते नाही ना मुक्ताई, मी टीचरला सांगितलं होतं आणि टीचरने त्याला पनिश पण केलं होतं, त्याला वॉर्निंग पण दिली होती की पुन्हा तू हे असं काही करणार नाहीस. पण त्याने काय केलं, त्याने पुन्हा तेच केलं आणि म्हणून मग मला राग आला. त्याला मी आधी समजून पण सांगितलं की माझ्या मैत्रिणीला तू त्रास देऊ नकोस, पण तो काही ऐकायला तयार नाही. त्याने त्रास देण्याचं काही थांबवलं नाही आणि म्हणून मी हे सगळं केलं. यावरती मुक्ता म्हणते हे बघ बाळा अशी मारामारी करून काही होत नसतं. काहीही झालं ना तरी सुद्धा आपण आधी टीचरला सांगायचं.
टीचर काय म्हणतात ते बघायचं आणि पुन्हा टीचरला तू सांगायचं होतंस ना, असं म्हणत आता इकडे मुक्ता सईला समजवत असते. तितक्यात तिथे सागर येतो. सागर हा सगळा प्रकार ऐकतो आणि तो म्हणतो काही नाही, सईचं काहीही चुकलेलं नाहीये, सई जे वागली ना ते बरोबर आहे. सई बाळा, यापुढे जर तू कोणाला त्रास द्यायला आलं ना तर तू असं त्याला बेदम मारशील ना आणि मग मला सांग, मग मी स्कूलमध्ये येईन आणि सांगेन काय आहे ते. यावरती मुक्ता म्हणते सागर अहो असं काय करताय तुम्ही, का बरं तिला असं काहीतरी शिकवताय. सागर म्हणतो काय शिकवते, मी तिला बरोबर तेच शिकवते. ती मुलगी असली म्हणून काय झालं, तिने का बरं कोणाचं काही ऐकून घ्यायचं, अजिबात नाही. सई तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक माणसाला मारण्याचा तुला अधिकार आहे. यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही चुकीचं शिकवताय. यावरती सागर म्हणतो मग काय, मी चुकीचं नाही शिकवत आहे, प्रत्येक बाईला आपलं प्रोटेक्शन करता आलंच पाहिजे. यावरती मुक्ता म्हणते हो, पण या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणताय ते अजिबात बसत नाहीये. आता जर का हे सगळं होत होतं तर सईकडे एक हे होतं की टीचरला जाऊन सांगायचं. तो पुन्हा पुन्हा हे करतो, हे टीचरला जाऊन सांगितलं असतं तर नक्कीच टीचरने काहीतरी मार्ग काढला असता ना. सागर म्हणतो टीचरला काय जाऊन सांगायचंय, म्हणजे टीचरला एकदा जाऊन सांगितलं होतं, टीचरने त्याला वॉर्निंग दिली, पण काय उपयोग झाला, काही नाही. हे अशा मुलांना असंच वागायला पाहिजे. आता जर का सई मोठी झाली तर तुम्ही सईला हेच सांगत बसणार का, सई मोठी झाली तर तिला आपल्याला हेच शिकवायला पाहिजे ना की कुणी काही म्हटलं तरी आरेला कार्य करायचं आणि त्याला बेदम बदलून काढायचं. मुलगी असली म्हणून काय झाली. मुक्ता सांगते हे बघा, दरवेळेला बदलून काढणं हे नसतं, कारण कितीही झालं तरी फिजिकल मुलींची ताकद ही कमी पडते. जर का कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीने काम होत असेल तर युक्ती वापरणं कधीही श्रेष्ठ ना. मी तिला म्हणतच नाहीये की हे सगळं सहन करायचं, पण मी तिला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते आणि कसं शक्तीने वापरता आपण युक्तीने काम करू शकतो हे आपण आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे. तुम्ही खूप चुकीचं शिकवताय. असं म्हणत सागर आणि मुक्ता सई समोर भांडायला लागतात. सागर त्याच्या मुद्द्यावरती बरोबर असतो, मुक्ता तिच्या मुद्द्यावरती बरोबर असते. दोघ जण सईच्याच भल्याचा विचार करत असतात, पण त्यांचं वे ऑफ थिंकिंग जरा वेगळं असतं. सागर मात्र आरेला कार्य करायला सांगत असतो, मुक्ता मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या ह्याचं सईला आता समजवत असते. पण हे समजवत असताना दोघं पूर्णपणे विसरून जातात की ते दोघं जण सई समोर जोरात भांडत असतात. आणि हा सगळा आवाज इतका मोठा होतो की इंद्राला तो आवाज ऐकू जातो आणि इंद्रा तिकडे येते आणि काय काय चाललंय काय तुमचं, घरामध्ये तुमचाच आवाज येतोय. यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते काही नाही, काही गोष्टी सई सोबत तिच्या पप्पाला पण मी समजावून सांगत आहे. यावरती आता मात्र सागर म्हणतो मला काही समजवण्याची गरज नाहीये, तुम्हाला समजण्याची गरज आहे. यावरती इंद्रा म्हणते तुम्ही दोघांनी शांत बसा. आतापर्यंत मुक्ता तू काय म्हणतेस की घरामध्ये कसलंही भांडण मुलांसमोर नकोय, तू घरात काय झालं की मुलांना आत पाठवतेस आणि मग आपण विषय काढतो. तुम्ही दोघं काय करताय, त्या सई समोर कचाकचा भांडताय, मग आतपर्यंत आवाज येतोय. ती भेदरले बघ पोरगी, तुमच्यामध्ये जे काही वादविवाद असतील, तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते सईच्या समोर करताय तुम्ही. आणि मुक्ता तुला तर नेहमी समजतं की मुलं आत जायला पाहिजेत, मुलांसमोर हे नको, मुलांसमोर ते नको, मग हे कणाला करतेस. असं म्हणत आता इकडे इंद्रा मुक्ताला ओरडते. मुक्ताला आपली चुकी समजते आणि त्यानंतर इकडे आता इंद्रा म्हणते चल सई चल मी तुला आतमध्ये तयार करते, इथे ह्यांची भांडणं ऐकत बसू नको, चल बरं. असं म्हणत इकडे आता इंद्रा सईला घेते आणि तिला तयार करण्यासाठी आत घेऊन जाते. इंद्रा सईला घेऊन गेल्यावरती इकडे मात्र सागर आणि मुक्ता एकमेकांना लुक देतात आणि सागर तिकडून निघून जातो. आता हा सगळा प्रकार सावनीने पाहिलेला असतो आणि सावनीने चॅलेंज हरलेलं असतं, मुक्ताला दिलेलं चॅलेंज आता सावनी हरल्यामुळे चिडलेली सावनी मुक्ताच्या समोर येते. मुक्ता म्हणते सावनी काय झालं, म्हणजे आता आज सकाळचीच वेळ आहे, अजूनही सई स्कूलमध्ये गेलेली नाहीये आणि तुम्ही चॅलेंज हारलात, कारण सईने स्वतःहून येऊन मला ते कॅलेंडर दाखवलंय, तिने माझी माफी मागितली, तिने मला घडलेला सगळा प्रकार सांगितलाय आणि त्यामुळे तुमचं चॅलेंज तुम्ही हरलेले आहात. दरवेळेला तोंडावरती पडायला तुम्हाला आवडतं का, म्हणजे तुम्हाला समजत नाहीये का की सईवरती माझे संस्कार आहेत, सई माझी मुलगी आहे, कोणत्याही बाबतीत सई कधी चुकीचं काही करणारच नाहीये.
पण सावनी हे तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचणार, कारण शेवटी आपल्या मुलांवरती संस्कार करणं हे एका आईची जिम्मेदारी असते ना, आणि ते मी करणारच. पण फक्त मी माझ्या मुलीवरती संस्कार नाही करणार, तर चुकीच्या माणसांपासून तिला वाचवण्याचं किंवा चुकीचे संस्कार तिच्यावरती होऊ देण्यापासून तिला वाचवण्याचं मी काम करणार. आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी बेहत्तर, माझ्या मुलीसाठी नक्कीच मी इतकं करणार, असं म्हणत मुक्ताने इकडे आता सावनीला ओपन चॅलेंज दिलेलं असतं की काहीही झालं तरी सईवरती तुझे कुसंस्कार मी कधीच होऊ देणार नाही. आणि मुक्ता निघून जाते. मुक्ता निघून गेल्यावरती इकडे आता सावनी विचार करते, दरवेळेला ही मुक्ता जिंकणार, दरवेळेला ही मुक्ता जिंकणार, म्हणजे ह्या मुक्ताचं आहे तरी काय. आता तोपर्यंत इकडे घडलेला प्रकार विचित्र असतो. आरती प्रेग्नेंट असते आणि आता ती लकीला हे सांगायला येते. ती लकीला सांगायला येते की मी प्रेग्नेंट आहे, तू तुझ्या घरी सांगतोस की मी सांगू. हे सगळं सावनी ऐकते. सावनी म्हणते, लकी तुला माहिती आहे ना, जर तुझ्या घरी कळलं की आरती प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून, तर तुझा दादूस तुला घराबाहेर काढेल. त्यापेक्षा तू एक काम कर, ज्या वेळेला कधी विषय निघेल ना त्यावेळेला तू डिनायच कर ना की माझं बाळ हे नाहीच आहे, म्हणजे आरतीच्या पोटामध्ये माझं बाळ नाही, ही गोष्ट तू डिनाय करून टाक ना, असं म्हणत मात्र आता इकडे सावनी मुद्दाम लकीला भडकवत असते. त्यानंतर मग मात्र क्लिनिकमध्ये असताना आरतीला चक्कर येते. म्हणून आता मुक्ता तिला म्हणते, काय झालं. यावरती आरती म्हणते, काही नाही. मुक्ताला संशय येतो आणि मोबाईल मधले तिचे रिपोर्ट ती पाहते, तर आता इकडे आरती प्रेग्नेंट असल्याचं मुक्ताला समजतं. मुक्ता चिडते आणि कोण आहे ह्याचा बाळ, मला सगळं सत्य समजलंच पाहिजे असं म्हणते. आता लकीचं नाव आरती घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.